की पैसा असला का माजावा नाही, सत्ता असली का गाजावी नाही, याचा अतिरेक विरोधकांकडून झालेला होता. आणि कुठंतरी त्याचा समाचार कोपरगाव नगरीतील आपल्या सगळ्याच मतदार राजांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक राजकीय डावपेच झाले. आताही भाषण देताना अगदी भवर साहेबांपासून महेंद्र शेठ असतील, प्रसाद आढाव असतील, किंबहुना जितूभाऊ असतील, यांनी उल्लेख केला. कोण युवकांचं हृदय सम्राट म्हणतं, कोण राज्याचं युवा नेतू म्हणतं. जसं जसं तुम्ही त्या ठिकाणी मला पदवी देता तशी तशी जबाबदारीची जाणीव देखील होती. परंतु त्याचबरोबर राजकीय सतर्कता पण वाढती. कारण की तुम्ही राज्यावर पोहोचवलं का शेजारच्यांच्या अनेकांचे कान टवकरतात की हालच पुढे चालला का काय. आणि त्याचीच किंमत खरं तर आदरणीय बिपिन दादांना त्या ठिकाणी मोजावी लागली. राज्य पातळीवर काम करणारे दादा जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँक असतील, युवकचं उपाध्यक्ष म्हणून राज्यावर काम केलं. आणि कुठंतरी या ठिकाणी आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला अडथळा होतो का काय म्हणून राजकीय डावपेचातून 2004 ला आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. 2009 ला मतदारसंघाची फेरबदल झाली. पुन्हा आपल्याला 2-2.5 हजारांनी त्या ठिकाणी पराभवाला जावं लागलं. परंतु दुर्दैवाने ज्यांना लोकप्रतिनिधित्व म्हणून निवडून दिलं, 10 वर्ष 3650 दिवस 65 दिवस ज्यांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, 288 पैकी एकमेव आमदार आपल्या या तालुक्याचे असे होते की ज्यांनी सभागृहामध्ये एकही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला नव्हता किंवा मांडलेला नव्हता. म्हणजे ज्यांना लोकप्रतिनिधित्व आपण करायला सांगतो तर अशा आमदारांनी एकही प्रश्न सभागृहात न मांडणारे 288 पैकी एकमेव कोपरगावचे आमदार होते. आणि त्यांची जर तिथली हजेरी बघितली तर 2-3% वर नव्हती. त्या उलट आदरणीय कोल्हेताईंनी शेकडो प्रश्न विचारले, 99% त्यांची उपस्थिती सभागृहात राहायची. वेगवेगळे प्रश्न त्यांनी मांडले. आणि पुन्हा 2019 ला राजकीय डावपेचातून षडयंत्रातून आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. आणि आपल्या अनेक अडचणींमध्ये तालुक्याच्या भर पडली. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण या शहराच्या नगरपालिकेत आपल्याला आढळून आले. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात, विशेषतः आपल्या पूर्व भागामध्ये पालख्याच्या डाव्या कालव्यातून कोळ नदीवर सर्व साठवण बंधारे असतील, पाझर तलाव भरण्याचं काम असेल, गोदेगाव मध्ये स्मशानभूमीचं काम असेल, किंवा शिरसगाव सावळगाव गोदेगाव रस्त्याची दुरावस्था असेल, नांदूर मधमेश्वर जलद कालव्यावर आपल्या 11 गावांचं पाणी योजना असेल, किंवा पाणी आरक्षण करून घेणं असेल, मंजूर होणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपेगाव, गोदेगाव, उकडगाव, गोळेगाव, शिरसगाव, सावळगाव ही सगळी गावं आहे. त्याचप्रमाणे पालखी डाव्या कालव्याचे पोटसाऱ्यांचं काम असेल, अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीये, असे अनेक प्रश्न खरं तर आपले प्रलंबित आहे. आणि कुठंतरी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फोडता येत नाही. मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती 2016 पासून खरं तर विरोधकांच्या ताब्यात आहे. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांच्या सासूबाई त्या ठिकाणी होते. परंतु लक्षणीय असं कुठलंच काम आपल्या परिसरात झालेलं आपल्याला आढळून येत नाही. आणि म्हणून कुठंतरी त्या ठिकाणी सत्तेची मस्ती आल्यामुळं भ्रष्टाचार, टक्केवारी पद्धत आणि त्यामुळं पसरलेला अराजकता आणि अधिकाऱ्यांमध्ये कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही. एकीकडे मी मारल्यासारखं करायचं, दुसरीकडे त्यांनी लागल्यासारखं करायचं. कालची बातमी जी परागजी सन्मान साहेबांनी वाचून दाखवली की तंबी देतो, सांगतो, हे उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. सगळ्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांना खरं तर घाम फुटलेला आहे की शहराचा जसा भ्रष्टाचार बाहेर निघाला, 72 किलोमीटर शहरातल्या तिथं 75 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे असा सगळा भ्रष्टाचार आणि कुठलंही काम त्या ठिकाणी एक अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आता कुठंतरी तंबी देऊन त्यांच्या चुका सुधारण्याचा केवळ आणि प्रयत्न विरोधकांचा चालू आहे. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. त्यांना वाटलं की आपण आमदारकीला जणू काही एवढं सगळं मताधिक्य त्यांच्या एकट्यामुळे मिळालं. अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की आम्ही कुठं म्हटलो त्यांना थांबा, दम होता तर उभं राहायचं होतं. असे वेगवेगळे
वल्गना खरं तर त्यांनी करून आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेल्या कामाचं हिनवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून अधिक जोमाने आपण त्या ठिकाणी पेटून शहरामध्ये आपण दाखवलं की खरं तर 40,000 मतदान त्यांना त्या ठिकाणी आमदारकीला मिळालेलं होतं, परंतु तेच 40,000 मताधिक्य नगरपालिका एका वर्षाच्या आत 18,000च्या आत ते आणलं आणि त्यांची जागा शहरवासियांनी दाखवून दिलेली आहे. म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी खरं तर ज्यांची जेवढी लीड त्यांना मिळाली होती शहरामध्ये 18,000च्या वर लीड होती, तेवढं सुद्धा मताधिक्य त्यांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला देखील भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष द्यायचं असेल तर निश्चितपणाने जिल्हा परिषद पंचायत समिती ही ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना सांगणं राहील की नगरपालिका अभी झाकी आहे, जेडपी पंचायत समिती अभी बाकी आहे. आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे आणि आपला असा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मला खात्री पटलेली आहे की येणाऱ्या जेडपी पंचायत समितीमध्ये आपण गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री पटलेली आहे. परंतु एक दिलाने एकजुटीने, नाही तर तिकीट तिकडे गेलं इकडे गेलं याला मिळालं चाललो मी, असं करू नका. पार्लिमेंटरी बोर्ड ज्याला तिकीट देईल त्याला आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायती, आपेगाव ग्रामपंचायत सरपंच इथं बसलेले आहे, अनेकदा छोट्या प्रश्नांसाठी देखील आपल्याला व्हिडिओ असेल त्या ठिकाणी धडकावं लागतं. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जर आपल्याला भांडायचं असेल, कारण की परागजी संदन साहेब यांच्या बरोबर नगरपालिकेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात जावं लागणार आहे, परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील देखील प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर या सत्ता केंद्र आपल्या हातात असणं फार गरजेचं झालेलं आहे. अनेक प्रश्न आपले सोडवायचे आहे. पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, अनेक ठिकाणी आज सकाळी देखील निघताना रोज एक तरी अर्ज, किमान तसे जास्तच येतात राजे, रोज एक तरी अर्ज माझ्याकडे येतात की त्या ठिकाणी नोकरी हा मोठा गहन प्रश्न आपला झालेला आहे. आमचे युवक माग बसलेले असतील, व्हॉट्सअप, रील, फेसबुक इकडं व्यस्त असतात, परंतु कुठंतरी बेरोजगारी हा मोठा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. आणि अनेकदा मी सांगतो, माझ्याकडे जेव्हा ते येतात, भैया आम्हाला फक्त लग्नच व्हायना, याचं लग्न होसारखं व्हायना, याला खरं आहे का नाही? आपण सुटून गेलो बाकीचे सगळे, आपल्यास काही नव्हतं, काही शेती आहे का देऊन टाका चाल का. आता भानगड अवघड झालेली आहे, सगळं आता मुलींच्या ताब्यात गेलेलं आहे. ते म्हणतात शेती आहे का, ओके, आणि मग नोकरी कुठे म्हणतात. नोकरी नसल्यामुळे फार पंचायत झालेली आहे. अनेकदा संचालक काही येतात, काही नाही म्हणे, एवढं फक्त लग्न होस्तर लावा नंतर घरी काढून देऊ म्हटलं. आता एक फसवे काम नका जमणार आणि मोठा गहन प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळं चुकीच्या मार्गाकडे आपले युवक वळतात. सामाजिक प्रश्न आहे आणि आज जर आपण दूरदृष्टी ठेवून धोरण आखलं नाही कोपरगाव तालुक्याचं, निश्चितपणाने येत्या कालखंडामध्ये ती किंमत आपल्याला मोजावी लागल. पूर्वी पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, आज पाण्याचा प्रश्न देखील फार गंभीर झालेला आहे. सिंचनाचं पाणी आज जर बघितलं तर पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी पिण्याचं 58% गेलेलं आहे. आपल्याला जे पाणी येतं ते 20-21% जवळपास औद्योगिकरणाचं आरक्षण आहे. खाली शिल्लक राहिलं फक्त 21%. त्या 21% आपल्याला सिंचनाला त्या ठिकाणी पाणी आपल्याला मिळतं. काही नाही इकडं काय चालू इकडं बघा, ते सिंचनाचं पाणी आपल्याला फक्त 21% राहिलेलं आहे. आणि ते जर आज लोकसंख्या वाढती आहे, हे जे मी आता गावांचं नाव घेतलं त्यांचं पिण्याचं पाणी आरक्षण करायचं आहे. शहराची लोकसंख्या वाढलेली आहे, त्याचं पिण्याचं पाणी आरक्षण वाढणार आहे. सिंचनाला फार कमी पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. म्हणून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे असेल किंवा आपलं हक्काचं 18 TMC पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अधिकाराने भांडायच्या असतील तर कुठंतरी आपल्या तालुका आपल्या मागे भक्कमपणे उभा आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना आपल्याला करून द्यावा लागणार आहे. आणि म्हणून हे जे निवडणुका आहेत त्या महत्वाच्या आपल्यासाठी होऊन बसलेल्या आहेत. औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून आमच्या युवकांना अनेक संधी
त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे। उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण काही करतोय, महिला भगिनींसाठी विशेषतः गृह उद्योगाच्या दृष्टिकोनातून आपण काही पुढाकार घेतलेला आहे। घर बसल्या त्यांना 8 ते 15 हजार रुपये महिन्याला कसे मिळतील याकरता आपण प्रयत्नशील आहोत। त्या ठिकाणी अगरबत्ती, फुलवात किंवा कापूर वडी किंवा त्या ठिकाणी बॉलपेन बनवण्याचे काही गृह उद्योगाच्या कंपन्यांशी आम्ही बोलणं केलेले आहे। ते आपल्याला सगळं काही पुरवणार आहे आणि पर्यायाने आपल्याकडून ते विकत घेणार आहे। त्या बदल्यात त्या महिलांना रोजगार देण्याचं आपण नियोजन आखलेलं आहे। युवकांसाठी देखील आपल्या या ठिकाणी धोत्रेची स्मार्ट सिटी जर लवकर झाली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी देखील आपल्याला नवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध होईल। असे अनेक प्रश्न खरं तर आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये सोडवायचे आहेत। त्याकरता आपल्याला येणार निवडणुकीमध्ये डोळ्यात तेल टाकून आपल्याला सामोरे जायचं आहे आणि म्हणून आपल्याला तयारीला आजपासूनच खरं तर हा प्रचाराचा नारळ समजून आजपासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती राहील। लागायचं ना? काय हो मध्ये काही दम दिसा ना? हा ना, लागायचं का नाही? हा म्हणजे निवडणुकीच्या तयारीत बरं का, पाडापाडीच्या नाही, लागायचं ना निवडणुकीच्या तयारीला। सगळ्या गावांनी, सगळ्या पूर्व भागांनी पुन्हा आपल्याला ही मोर्चेबांधणी आपल्याला करायची आहे। पुन्हा एकदा नव्या उमेदीने, नव्या जोमाने आपल्याला कामाला लागायचं आहे आणि या सगळ्या निवडणुका आपल्याला खेचून आणायच्या आहेत। आपल्याला खात्री देतो की राज्याचे नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर तुम्ही ताब्यात घ्या, निश्चितपणाने तुम्हाला गुड न्यूज त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सगळा जो काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, कारण की 9 वाजले, आपल्याला नवीन वर्षाचा हा 13वा दिवस आहे। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। सरतं वर्ष आपल्याला चांगला गेलेला आहे, गुलालीने शांत झालेली आहे। ह्याही वर्षाची गुलालाने सुरुवात होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। येणारे वर्ष सुख, समृद्धी, भरभराटी, आरोग्यदायी, आनंदमय जाऊ। तसेच संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। जे जे इच्छुक असतील नसतील, वेगवेगळ्या पदावर आहे, कार्यकर्ते आहे, सभासद आहे, सदस्य आहे, त्यांनाही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। फक्त संक्रांती पुरते नव्हे तर वर्षभर बोला आणि सगळ्यांना तळागाळापर्यंत आपल्या योजना वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यासा करण्याचा प्रयत्न करा।